आपण कोण होत, आपण सगळे, आमचे रंग रूप दिसणं करणं वेगवेगळं असेल, हे वैविध्य वेदामध्ये सुद्धा दिसून येतं. पण त्या वैविध्यातली सुद्धा एकात्मता म्हणजे जी भारतीय संस्कृती तुमची माझी, ती काश्मीरच काय, कैलासापासून कन्याकुमारी आणि कच्छ पासून कोहिमापर्यंत विविधतेच्या एकात्मतेने ती नटलेली आहे. ती हजारो वर्ष आहे. ते सनातन म्हणजे तुमचं माझं राष्ट्र. जाणीवा जशा विस्तारू लागतील तसा त्यामध्ये मग ते माझं राष्ट्र आधुनिक काळातली ती लोकशाही आहे की जी आपल्याला नवीन नाही. जगातल्या लोकशाहीची जननीच आहे भारत, मदर ऑफ डेमोक्रेसी. अजिबात हा खोटा अनुभव, खोटा अभिमान नाहीये. थेट वेदांच्या मध्ये गावाचा कारभार चालवणाऱ्या समिती की ज्या थेट लोक सांगतील कोण आहे, त्या समितीतून गावाचा दैनंदिन कारभार चालवणारी म्हणजे आधी गावाची सभा आणि त्या सभेतून निवड होईल ती समिती. हे वेदापासूनचे उल्लेख. बुद्धाचं जे राज्य आहे, बरोबर वाचलं तर आपण ऐकतो की राजा शुद्धोधन आणि आई मायादेवी हे जे आता भौगोलिक दृष्ट्या नेपाळमध्ये ठिकाण कपिलवस्तू तिथला राजा होता. बरोबर पाहिलं तर लक्षात येत नाही की हा बुद्धाचा पिता लोकांनी निवडून दिलेला राजा आहे. शाक्य कुल आणि वर्णन उपलब्ध आहेत मूळच्या ऐतिहासिक दस्तावेजात की लोक एकत्र बसणार. शलाका म्हणजे झाडाच्या सालीपासून तयार केलेले कागदासारखं, त्याच्यावर म्हणणार की आमचा राजा कोण झाला पाहिजे आणि त्याच्याशी गुंडाळी करून कलात्मक असलेल्या एका लाकडाच्या पाठीमध्ये टाकायची, मग मोजलं जाणार. राजा शुद्धोधन हा लोकांनी केलेला राजा. तिकडे भगवान वर्धमान महावीर यांचा तर उल्लेख आहे की ते लिच्छवी म्हणजे येतं आत्ताचा बिहार, तर लिच्छवीचा उल्लेख आहे. ते गणराज्य होतं. आधुनिक इंग्लिश शब्द आहे रिपब्लिक, गणराज्य, की जिथे लोक निवडून देतील. पुन्हा तुमचं माझं दुर्दैवच, पण आपण त्या आक्रमणाचा पराभव केलेला आहे. ते इसवी सन पूर्व 4थ्या शतकात आलेलं अलेक्झांडरचं आक्रमण. ग्रीक इतिहासकारांनी नोंदवलंय की तो जो भारताचा उत्तर पूर्वेकडचा, उत्तर पश्चिमेकडचा भाग आहे, ईशान्य, आग्नेय, वायव्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्येकडचा, अलेक्झांडर जिकडून येऊ म्हणत होता. त्याला भारताचा टिसभर कोपरा सुद्धा जिंकता आला नाही, पण युरोप त्याला